नाणेपेठ येथील बीयू भंडारी रेजन्सी सोसायटीमध्ये दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो। गणेश मूर्तीपासून आरासापर्यंत सर्व काही इको फ्रेंडली असते। कोरोगेटेड शीट्स वापरून देखावा केला जातो। तो पुन्हा वापरात येणारा म्हणजेच रिसायकल होणारा असतो। शिवाय गणपतीची मूर्ती शाडू मातीची असून ती NGO कडून घेतली असल्याने सामाजिक संस्थेला एक प्रकारे मदतच केली जाते, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मनीष सोनी आणि गोकुळ सोनी यांनी दिली। वर्षभर अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेत हे गणेशोत्सव मंडळ विभागात आपले स्थान अव्वल ठेवण्यात यशस्वी झाले आहे। प्रेस 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। हॅलो, प्रेस 9 तर्फे मी शैलेश लावटी। मंडळाकडून फिरता फिरता आम्ही आता सोसायटीच्या गणपतीकडे आलेलो आहे। बीयू भंडारी 133 नानापेठ या सोसायटीतले आमचे म्हणजे अध्यक्ष मनीष सोनी हे प्रत्येक कार्यक्रम जे राबवतात थोडक्यात ते आपल्याला सोसायटीबद्दल माहिती देतील, काय काय कार्यक्रम राबवतात काय नाही। आम्ही दरवर्षी सोसायटीमध्ये नवीन उपक्रम राबवत असतो। मागच्या वर्षी आम्ही 131 आयुर्वेदिक झाडं, एक खेडगाव आहे सायकडा म्हणून, तिथे आम्ही वृक्षांची लागवड केली। तसेच आम्ही त्या गावात महापूर आला होता त्यावेळेस मेडिकल कॅम्प घेतला। तसेच आम्ही इथेही करोना काळामध्ये महाराष्ट्र MSCB बोर्ड तसेच पोलीस लाईनवाल्यांना तसेच पुणे स्टेशनवर जेवढे गरीब बाहेरगावून येणारे लोक होते त्यांना आम्ही जेवण पुरवलेले आहे। असे आम्ही नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो सोसायटीच्या गणेशोत्सवाच्या निमित्त। याच्यात कोण कोण सहभागी होतात? तुमचे फ्लॅट धारकचे सगळे लेडीज सर्व फ्लॅट मेंबरचे मेंबर आणि लेडीज दोन्ही सामील होत असतात। याच्या जसं सोसायटीचे बक्षिस वगैरे ठेवलेले असतात इतर मनपा वगैरे वाल्यांनी, तर आपल्याला काही बक्षिस दगडूशेठ तर्फे मनपा तर्फे भेटले आहेत का? गेले मागच्या वर्षी फक्त आम्ही गॅप ठेवला, आमच्या सोसायटी मेंबरचे एक निधन झाले होते त्यामुळे गॅप ठेवला। त्याच्यानंतर मागील 3-4 वर्ष आम्हाला महानगरपालिकेचे बक्षीस तसेच दगडूशेठ हलवाई गणपतीचे बक्षीस मिळालेले आहेत। गणपती व्यतिरिक्त अजून काही सामाजिक सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही भाग घेता का? कुठल्या? आम्ही सायकडा येथे महापूर आला होता त्यावेळेस आम्ही इथून डॉक्टर लोकांना घेऊन त्यांचा मेडिकल कॅम्प घेतला। त्यांना वेगवेगळी औषधे इंजेक्शन वगैरे देऊन त्यांना मदत केलेली होती आम्ही। अजून नंतर आषाढी महिन्यामध्ये जी पालखी येते त्या पालखीला आम्ही मोफत जेवण वाटप करतो। तसेच कार्तिक महिन्यामध्ये जी दिंड्या येतात त्यांना आम्ही आळंदीला जाऊन इथून जेवण तयार करून आळंदीला जेवून राबणारे जे कार्यकर्ते त्याच्यात एक गोकुळ सोनी आपल्या बरोबर आता बोलणार आहे गणपती विषयी। आता जे आरास वगैरे तुम्ही केली आणि यापूर्वी पण करत होते, कोण कोण याच्यात सगळे पार्टिसिपेट करतात? सोसायटीचा प्रत्येक फ्लॅट धारक जो आहे त्याच्यातले जे प्रत्येक पोरं आहेत, स्त्रिया आहेत, त्या सगळ्या आमच्या याच्यात सहभागी होतात। सगळे लोक उत्साहाने आम्हाला सहकार्य करतात आणि हे गणपती म्हणजे सार्वजनिक झाल्यामुळे आणि सगळे लोक जॉईन होतात। आम्ही रोज संध्याकाळी 8-8:30-9च्या दरम्यान आरती करतो। त्याच्या आधी सगळे भेटतो, गप्पा मारतो, गणेश बरोबर गणेशांचे भजन गातो आणि आम्ही सेलिब्रेट करतो आणि हे स्पर्धा घेतो कधी कधी। आणि हे तर आपली परंपरा आहे ना गणपतीची, पुण्यातनं परंपरा सुरू झालेली आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली परंपरा आहे, ती आम्ही सगळे निभावतो आणि सगळे एकजुटीने याच्याने आमच्या सगळ्यांचं एकोपा दिसून येतो सोसायटीचा। आम्हाला काही चांगले उपक्रम केल्यामुळे सोसायटीचे आम्हाला याच्या आधीही महानगरपालिकाचे, लोकमतचे आणि वेगवेगळ्या संस्थेचे आम्हाला पुरस्कार वितरण। प्रेस 9 मराठी चॅनलच्या सर्व दर्शकांना आमच्या गणेश विजयानिमित्त हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।